सर्वांना नमस्कार. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत आपण शालेय पोषण आहार शाळेमध्ये दैनंदिन भरत असतो. त्यासाठी आपण MDM ॲपचा किंवा MDM पोर्टलचा वापर करत असतो. तर कालपासून आपला MDM ॲपमध्ये शालेय पोषण आहार भरला जात नाही. तर त्यावर एक उपाय आपण कशाप्रकारे करायचा आहे याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. त्यासाठी सर्वप्रथम आपण आपलं मोबाईलमध्ये MDM ॲप ओपन करायचं आहे. MDM ॲप ओपन केल्यानंतर बऱ्याच वेळा आपल्यासमोर अशा प्रकारची स्क्रीन दिसत आहे. MDM ॲप पुढे चालत नाही किंवा ते पुढील माहिती भरली जात नाही. त्यासाठी आपण बॅक ऑप्शन दाबतो किंवा बॅक बटन दाबत असतो. तेव्हा आपल्याकडे कॅन्सल आणि ओके हे टॅब येतात. आपण आता सर्वप्रथम ओके या टॅबवर क्लिक करतो आणि त्यामुळे पुन्हा एकदा आपण बाहेर येतो. तर यावर उपाय म्हणून आपण काय करायचं आहे, MDM ॲप ओपन करायचं आहे. MDM ॲप ओपन केल्यानंतर आपण जेव्हा बॅक हे टॅब दाबतो तेव्हा आपल्याकडे ओके किंवा कॅन्सल हे बटन येतं. तर आपण कॅन्सल या बटनवर दाबायचं. कॅन्सल या टॅबवर आपण क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर MDM ॲप पूर्वीप्रमाणे दिसत आहे. तर आपण रोजची हजेरी या ठिकाणी भरायची आहे. आपण नेहमीप्रमाणे जसं रोजची हजेरी भरतो त्याप्रमाणे आपण रोजची हजेरी भरायला घ्यायची आहे. तर या ठिकाणी आपण सर्वप्रथम विद्यार्थ्यांचे हजर विद्यार्थी टाकायचे आहेत. सर्व इयत्तांचे हजर विद्यार्थी टाकल्यानंतर आपण आहार लाभार्थी म्हणजे किती विद्यार्थ्यांना दिला त्याची संख्या टाकायची आहे. आणि त्यानंतर आपण खाली आपल्याला 8चे कडधान्य जे आपण शिजवले आहे ते आपण या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. आणि 8चे कडधान्य किंवा डाळ निवड यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मेनू दिसत आहेत. ज्या मेनू आज आपण शिजवला आहे किंवा मुलांना दिला आहे तो आपण या ठिकाणी निवडायचा आहे. त्यानंतर पुढे माहिती तपासा या टॅबवर आपण काय करायचं, क्लिक करायचं आहे. माहिती तपासा या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आपल्याला कन्फर्म करायची माहिती. त्यानंतर पुढे जा या टॅबवर आपण काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. पुढे जा या टॅबवर क्लिक करायचं. माहिती पुढे पाठवायची आहे का, तर ओके या टॅबवर आपण क्लिक करायचं आहे. आणि अशा प्रकारे आपण जर पाहिलं तर आपली MDM पोर्टलसाठी आजची माहिती आपण किंवा आपल्या विद्यार्थ्याची जी आपल्याला दैनंदिन माहिती भरायची असते ती प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण झाल्याचं दिसून येत आहे. म्हणजे जी आपल्याला तांत्रिक समस्या येत होती ती आपण कशाप्रकारे MDM पोर्टलमध्ये माहिती भरताना किंवा MDM ॲपमध्ये माहिती भरताना दूर करायची आहे याविषयीची सविस्तर माहिती पाहिली. मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या YouTube चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.